गेली, दुसऱ्या डोंगरावरती गेली, दुसऱ्या डोंगरावरून दुसरा गाव पुढे उतरलं. वातावरण तापलं असेल. आता हे लोक मला शोधायला येणार माणगाव पर्यंत. कशी गजडीत कशी तरी उभी राहून 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 गेली, पनवेल पर्यंत आली आणि त्या पनवेलच्या पुढे मला बसायलाच मिळालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय सतीदान. नमस्कार, बोला. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये ना आपला एक किस्सा सांगायचा राहिला. तो व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला आठवला, तर म्हटलं तो पण किस्सा सांगून टाकावं, आहे ना. कसं काहीही सुटता कामा नाही. आतापर्यंत जेवढं घडलंय तेवढं तुम्हाला सगळं डिट्टो आणि डिटेल सहित सगळं जसंच्या तसंच सांगितलंय. काही त्यामध्ये असं तूप रोटीला लावलेलं नाही आहे ना. जे आहे जे घडलंय तसंच सांगितलंय. तर काय झालेलं सांगू, हेच सांगतील. काय झालं, आपण शेवट कुठं आलो होतो? हे जेव्हा जेलमधून सुटून आले ना, तर त्याच्या एक 15 दिवसाच्या नंतर ते कुठे गेले. 15 दिवसानंतर ना मला त्या लोकांची खूप आठवण होती, आंबेगावांच्या लोकांची. म्हणजे कसं असतंय, आपण ज्या गावात होतो त्या. हो, आंबेगावांना गेलो होतो त्या गावात म्हातारीला भेटायला, म्हाताऱ्याला, त्या पूर्ण फॅमिलीला भेटायला. नातेवाईक किती माझे लांबचे, पण मला बरं वाटत नव्हतं. माझ्यामुळं, पूर्ण आमच्यामुळं त्यांना खूप त्रास सहन करायला लागला. ते गाव आहे, ते गावामध्ये पोलीस आले की पूर्ण गावभर पसरतं. सॉरी, म्हटलं त्यांना एक वेळ भेटणं, त्यांचं सांत्वन करणं, आपला घरचा हिस्सा होता. आम्ही त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा बनलोच होतो. मग गेलो मी त्यांना भेटायला. पण हे राहिलं होतं आमचं सांगायचं, चुकून राहिलं, पण सांगणं गरजेचं आहे. गेलो भेटायला, त्यांना भेटायला गेलो. अक्षरशः ना घरामध्ये माणूस कसा म्हणतो, माणूस आपला जवळचा, असे ओक्साबोक्सी रडायला लागले ते. आणि कोण गळ्यात पडते, कोण काय, हिची आठवण खूप येते, लय खूप काय. बरेच वेळ ते ना रडतच होते. म्हातारी तर गळ्यात पडून रडत होती, म्हातारा पण. मला पुन्हा खूप रडायला आलं. मी पण त्यांच्यामध्येच. आणि हिने दिलेले पैसे म्हातारीकडे होते. मी हिला दिले होते ना ते पैसे, ते म्हातारीकडे होते. म्हातारी तसेच घडी करून असे त्याच्या बटव्यात ठेवलेले. ती माझ्या हातात दिले की तिला दे. तेच पैसे बरं का, तिने त्यातला एक रुपया खर्च केला नव्हता. जशीच्या तसेच तेच पैसे. म्हणजे मुरुडला जेव्हा हे पहिल्यांदा मला भेटा आले तेव्हा बघा मला यांनी 800 रुपये जे दिलेले, ते पैसे मी तसेच सांभाळून ठेवलेले आणि मी तिच्याकडे दिले. म्हटलं आता एवढं घर आहे, कुठे ठेवू, माझ्याकडून कुठून हरवतील आणि असं वेगळं कोणाचे. मी पण बाबांना जेलमध्ये जाताना पैसे दिले होते ना, ते पण त्यांनी मला असे सगळे लपटून, गावचे लोक कसे असे घड्या करतात आणि गोल करून आपलं याच्यात ठेवतात बटव्यामध्ये. तेही दिले. आईला मला एवढं रटायला आलं ना, एवढं रडलो. ती मग ते सांगत होते, आई तो बाबा सांगत होता, बाबा रे तुम्हाला ज्या दिवशी दिलं ना, जरा चूल पेटली नाही. आम्हाला असं वाटलं की आमचं कोणतरी गेलं. खूप रडले ते त्या दिवशी आम्हाला जेव्हा घेऊन गेले होते. कारण बाबाला त्यांनी ना जवळ 2-3 तास बसून ठेवलं होतं ओतूरला मला घेऊन गेल्यानंतर. आणि बाबांकडून काहीतरी झापझूप करायचा प्रयत्नच होते ते लोक, काय मिळतंय का. बाबाला त्यांनी 2-3 तास बसून ठेवलेलं. त्यांना वाटलं यांच्याकडून काय मिळते का. पण बाबा काय गरीब आहे, शेतकरी, ते दिले त्यांना सोडून. ते सांगत होते. बरं मग एक दिवस तिथे मी मुक्काम केला आणि भेटून गाठून सगळं हे करून मग मी आलो मुंबईला. पण ते लोक ईर्ष्याबद्दल असे सांगत होते ना, कारण ही त्यांच्या घरचाच हिस्सा झाले होते. आपण सगळं त्यांना खूप आवड, आपुलकी, प्रेम निर्माण झालं होतं. काम करणं, आमचं राहणीमान. मी तुम्हाला मित्रांनो तिथं ना सांगायची विसरली, मी ते घर सुद्धा सारवायची बरं का. मी आईकडे होती ना तेव्हा, ते आई कोकणामध्ये आम्ही जायचो ना उन्हाळ्यात तिकडे, तेव्हा तिकडे बघायचो ना आई म्हणजे शेणबिन, तेव्हा मी सारवले 1-2दा तिकडे. तर ते मला माहिती होतं. तर मी पहिल्यांदा सारवाय घेतलं नव्हतं. ते आजी ना ती कुतूहलाने अशी बघायला लागली, भाई मुंबईची पोरगी हिला कसं सारवता येतो. मी घेतलं ना शेणबिन, मला ते शेणाचा वास आवडतो तुम्हाला सांगते. कोणी काही आता म्हणजे हे करतात, शेण असतं ते, पण त्याचा वास मला आवडायचा. ते असं नाही कोण नाकाला तो हात लावतो काय, मला तसं नाही. मी बिंदास अशी ते पूर्ण घर तेवढं सारवून घ्यायची. त्यांची कपाट आहे ना, त्यांचे कपडे असे होते ना एकदम सगळे भरलेले, असे तुडुंब सगळं कपाट.
खोलला की अख्खे सगळे कपडे तोंडावर पडायचे. मी ते प्रत्येकाचे वेगवेगळे कप्पे असे व्यवस्थित करून ठेवायचे, कारण मला सवयच आहे ती, पहिल्यापासून मला सवय आहे घर स्वच्छ ठेवायचं, सगळं टापटीप नीटनेटकं, सगळी जागेवर जशीच्या तशीच वस्तू, हे माझं पहिल्यापासून सवय. त्यांना ते एकदम मला माझं काम पटायचं आणि मी न बोलता, मला असं कोणी सांगायचं नाही की तू हे कर का ते कर, जसं वेळ मिळेल मी तसं, मी अशी बसून नव्हती राहत. त्यामुळे त्यांचा ना माझ्यावरती खूप जीव जडलेला आणि त्यामुळे तो प्रेम एक निर्माण झालेला आमच्यामध्ये असं. तर ती आई सगळं त्यांना ते सांगत होती, रडत होती, आता काय पुढे कसं होईल, ती भेटल का नाही तुला. नाही बाबा, गावची लोक अशिक्षित गळ्यात पडून वयस्कर लोक ते भारती खूप माझी खूप छान. आणि आजही तिथे गेलो ना, आणि आम्ही जाणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्याला लवकर बघायला मिळेल. आपली स्टोरी पहिले जाऊन आलो, आतापर्यंत खूप वेळा जाऊन आलो लग्न झाल्यानंतर, पण आता तुम्हाला ही डिटेल कळाली, त्यामुळे आता गेलो ना की तुम्हाला आम्ही सांगणार बरोबर की कुठे काय काय तसं कसे प्रेम करतात ते बघा. गेल्या मुका घेणार तिचा, असा गळ्यात पडणार मुका घेते. ते गावची लोक कसे असतात, गेल्या गळ्यात पडतात आणि पोरांचा असा मुका घेतात, तसं मुका घेतात ते लोक. आणि तर ही ये बाबा कसा आहे काय, अरे खूप मध्ये. आणि मग तुम्ही तिथे राहिले त्या दिवशी ना, एक दिवस मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी निघून आले. मग निघून आलो, कारण मला जाणंच गरजेचं होतं, त्यांना भेटणं, कारण आमच्यामुळे त्यांना एवढा त्रास झालेला, मानसिक त्रास, सामाजिक त्रास आहे ना, त्यामुळे त्यांना भेटणं गरजेचं होतं. बरोबर. तर मित्रांनो असं झालं, तर तो किस्सा काल व्हिडिओमध्ये राहिलेला, म्हणून म्हटलं चला सांगून टाकावा. आणि गावाला जसं इकडं त्यांचं हे राहिलं, तसं माझं गावाला, माझ्या कोकणामध्ये आईच्या इथं, तिथे पण मी सकाळची जी 8ला उठली ना, की मग 8ला उठल्याच्या नंतर चहा बटर खायचो, की हंडा एवढा मोठी तपेली, आताच्या काळात पण आहे ती तपेली जर्मन, तर एवढा मोठा जो हंडा असतो तो जर्मनचा हंडा, तो त्याच्यावरती एक कळशी, हंडा नाही कळशी, असं एवढं डोक्यावर घेऊन ना मी विहिरीवरून पाणी वाहायची, कारण आमच्या गावात तेव्हा नळ नव्हती आणि ती विहीर एवढी लांब आहे ना, आजही बऱ्याच जणांनी बघितले, पण तेव्हा आता कसं सडकेनी, म्हणजे रस्त्यावरून ती वहिवाट आहे तिथून येण्या जाण्याचा, तेव्हा त्या बांधांनी शेतातून आम्ही यायचो वरती, खूप म्हणजे खूप चढणले होती तेव्हा, जोश, जवानी, ताकद, एवढं ना तिथून यायला ना जवळ कमसे कम ना बरोबर मी 7 मिनिटात यायची, अशी स्पीडनी पळत आई तिथून भरून द्यायची त्या विहिरीवरून पाणी, विहीर पटापट घेऊन यायची. आई दुसरा हंडा भरेपर्यंत आई रस्त्यात पण नाही अर्धी आली, तर मी लगेच ओतून पुन्हा रिटर्न, म्हणजे एवढं पाणी. तर रोजचे रोज 2 ड्रम भरायची मी एका तासात 2 ड्रम भरायची. ते झाल्याच्या नंतर मग भाकरी पण नाही खायची, ते पाणी भरल्याच्या नंतर मग कपडे धुवायला, कपडे पण रोजचे चादरी हे ते, म्हणजे स्वच्छतेचा पहिल्यापासून नाद. त्यामुळे ना जशी शहराकडे वागायची तसंच गावाला पण, ग्रामीण भागात पण तशीच मी वागायची असं, म्हणून ती सवय होती. आणि तो माझा दिनक्रम होता, असं 5 महिने सलग माझं ते काम चालू होतं असं. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आजचा आपला भाग 9वा आहे आणि त्या 9व्या भागामध्ये कालपर्यंत 8व्या भागात काय काय झालेलं. आता हा टायगर लागलाय नाटकं करायला बरं का, इकडे तिकडे बॉल भेटलाय, आता आला बेडवरती, जाऊ दे त्याशी नका खेळू, त्याला झोपू दे जरा, आलाय बघा पाठीमागं. तर त्यांनी 8व्या भागामध्ये आपण पाहिलं की मी रंजनाच्या इथं गेली. तर रंजनाच्या इथं जायच्या आधी घरातून ना जेव्हा मी निघाली ना, तेव्हा मी माझ्या कानातले आणि चेन होती ना, जे दागिने होते ते काढले आणि चहा पावडरच्या डब्यात ठेवली. का तर ह्यांनी मला तसं सांगितलेलं, तू कधी पण आलीस ना तर हे दागिने घेऊन येऊ नकोस. काय व्हायचं मध्ये, चोरीचा पण आरोप लागायचा कलम मध्ये ना, एक तर लागलंच होतं, काय एक कलम वाढत जातील अजून, चोरून नेली, दागिने बिगिने हे केलं असं बोलतील ना, पण किंवा नंतर हे केलं तर दे, आणि नकोय, आणि नकोय आपल्याला दुसऱ्या कोणाचं. माझी इच्छा असते का आपल्याला उघडायचं, हे कोणाचं नकोय आपल्याला, ती सवय फुकटचं नको, गालबोट दागिने नेले आणि पोळी नेली, म्हणून मी ते चहा पावडरच्या डब्यात ठेवलं. मला माहिती चहा इकडे तिकडे कुठे टाकणार, आईला भेटणार नाही. आई रोजची चहा तर पावडर घ्यायला जाणार, कारण गावाला चहा बनवायचं हे असतं स्लो, म्हणजे दिवसातून 4-5 वेळा तरी चहा बनतेच, त्यासाठी मी तो डब्बा खोलणारच. तर ते ठेवलं आणि रंजनाची इथे गेली बरं का. आणि त्या रंजनाला त्रास नको, तुम्ही म्हणाल काय ताई सारख्या उठता सुटता आणि पळत सुटता आणि दादाला त्रास देता, पण रंजाला त्रास नको, कारण रंजाच्या घरात कपडे त्यांनी जाऊन एकदा झाडी मारून आलेली,
पण पुढे जाऊन ते रंजेच्या घरी जाणार, मग तिला माझ्यामुळे हॅरेसमेंट नको, तिला माझ्यामुळे त्रास नको, दरवाजात जाऊन शिवीगाळी होणार, काही होणार. या बायकांची तुम्हाला माहिती भांडणं कशी असतात. त्याच्यामुळे मी बोलले आता हे सगळं उघडच पडायचा मार्गावर आहे. कारण मी नंतर आई मला बोलणारच, समोरासमोरच ती चालली, माझ्या समोरासमोर आण, मला आताच्या आण, मी इथंच आहे, मी मला समोरच आणून दाखवते ड्रेस कुठे ठेवलेत, असं तिचं चाललेलं. म्हणून मी नका लागतात टायगर गप्प बस, गप ना बाबा, झोप जा. तर म्हणून मी बोलली आता तर रंजनच्या घरी ठेवलेत म्हटल्यावरती मग ती रंजाची एक जोडी माझी तुटून जाणार, ती कुठं मला साथ देत होती ते पण जाणार निघून, आहे ना. मग नंतर मला पुन्हा यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला जमणार नाही, मग ते परत दुसऱ्यांदा येणार आणि मग तर अजून माझ्यावर स्ट्रिक वागतील. ते सगळं विचार घेऊन मी हा निर्णय घेतला की म्हटलं नाही, आता थांबायचं नाही, तर आता जायचं, माझ्यामुळे इतरांना त्रास नको आणि माझ्यावर सुद्धा पुन्हा बंदिस्त मला करून ठेवतील, मग म्हणून तो एक प्रकार नको माझ्यासोबत घडायला. म्हणून मी रंजाच्या इथे गेली, रंजाला सांगितलं रंजा असं असं झालेलं आहे, ते सगळं काल सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. काय कर तो, मग ते मागं बॉल पडला यार, काय असं करतो रे, पाठीमागं बॉल आहे तुझ्या, काय असं करतो, जा तिकडे तू. विषय हे होतं ना, जाऊ दे, त्याच्याकडे बघूच नका तुम्ही. रंजाला सांगितलं आणि तिथूनच तिच्या दरवाजाच्या पाठीमागून तशी रस्त्याने सरळ गेली. आंब्याच्या झाडाची तर बादली ठेवली. मला काहीच पुढचं माझं जसं यांचं कसं पुढचं नियोजन काहीच नव्हतं, तसं माझं काहीच नाही. कुठून कसं जायचं काहीच नाही, रस्ता दिसतोय जाते, असं अचानक असायचं सगळं ठरलं. आता हे बघा, हिने मला काय कळवलं नाही मुंबईला, ते पण कसं सांगते ना आता आणि तुम्हाला. यांना तर काहीच माहित ना, मी आता निघाले ते येते, यांना काही नाही. पुढे जाऊन आता तुम्हाला सांगते कसं झालं ते. कशी निघाली. तर मग तिथून आंब्याच्या झाडाजवळ ठेवली ती बादली, त्या शेतातून गेली, 10-12 शेतं ओलांडून रस्त्यापर्यंत आली. आता ऊन मरणाचा उन्हाळा, तुम्हाला माहितीये कोकणामध्ये मे महिन्याचा उन्हाळा किती कडक उन्हाळा असतो. आणि त्या सडक होती, सडकेने चालले, म्हटलं आता रस्त्याने जाणार, गावातले लोक येणार जाणार, सगळे बघणार. कालवा पली क्रॉस केला, तर कालव्यातून तिकडे गेली, कालव्याला पाणी नव्हतं पण गेली. आता म्हटलं त्या कालव्याच्या इथून जावं, लय झाडी झुडपं आहेत, म्हणून म्हटलं तिथून नको. मग मी त्या डोंगर धरला, त्या डोंगरातून गेली. तो डोंगर आहे बघा, आपण धबधब्यावर जातो तोच डोंगर. तो उन्हाळ्यात कसा असतो तोही तुम्हाला दाखवतो. आणि तिथे रानडुकरं असतात, बेकरी असतात, मोर असतात, मी खूप बघितले तिथं खूप. पण मला ते काही तेव्हा सुचलं नाही, काय नाही, काटे कुठे संपूर्ण. माझ्या हातात ती कपड्याची पिशवी प्लास्टिकची, पहिल्याच्या पिशव्या प्लास्टिकच्या, आपण नवीन कपडे घेतो त्या पिशव्या असतात ना प्लास्टिकच्या, त्या. आणि त्या पिशवी हातात घेतले, पळते, चालले, माझा स्पीड एवढा ना काम पळते. त्या रानात जंगलात कोण कुत्र नव्हतं आणि त्यातला मला रस्ता सुद्धा कधी माहिती नव्हता. मला फक्त एवढंच कळत होतं की इथून असं गेलं की त्या गावात आपण उतरणार, बरं एवढंच माहित होतं. कारण कधी गावाला जास्त आमचं संबंधच नव्हता, त्यामुळे रानात जंगलात वनात कधी गेलेलीच नव्हती. गेली, चढली, चालता माझी ओढणी सुद्धा त्या करवंदाच्या झाडाला अडकली. ती ओढते ती ओढणी फाटली, तरी ती तशीच घेतली मी आणि चालले. पिशवी पण अडकली चालता, कारण झाडी झुडपं एकदम अशी यायची ना, जाळ्या यायच्या ना, त्या जाळ्यांमध्ये अडकायची मी. पण मला तेव्हा काहीच असं समजलं नाही किंवा मला कधी असं इमॅजिन झालं नाही की इथं कोणी एखादा माणूस, जंगली लोक कोण असतील किंवा कसे असतील. आताचे जे प्रकार मुलींच्या बाबतीत घडतात ते जंगलात त्यावेळेस जर तसं मी एकटीच होती, मला कोणी पकडलं असतं किंवा काय वेगळा प्रकार झाला असता हे माझ्या डोक्यातच नव्हतं. काय मी माझ्या तंद्रीतच चालले. तो एक डोंगर चढून पूर्ण उतरली एक गावाला. म्हटलं हे गाव तर जवळच आहे, तिथं माझी आत्या राहते आणि इथं जर उतरली तर कोणही बघणार मला. पुन्हा तो डोंगर चढली, दुसऱ्या डोंगरावरती गेली, दुसऱ्या डोंगरावरून दुसरा गाव पुढे उतरली, म्हणजे डोंगर लागूनच असतात ना असे पुढे. त्या गावात उतरली आणि रिक्षा तर पटकन येत नव्हत्या. 1.5 तास मी तो मित्रांनो डोंगर चढ उतार करत होते. म्हणजे तो किती किलोमीटर होता ते तुम्ही सांगा, आणि भर उन्हात त्याच्यात. आणि तेव्हा सांगते का तुम्हाला, गाड्यांची तिथं वाहतुकीचं काही साधन नव्हतं, रिक्षा नव्हत्या. आणि त्या रस्त्यावर येईपर्यंत मी जर इकडून सरळ रस्त्याने आली असेल तर अर्ध्या तासात आली असती. पण 100 लोकांनी बघितलं, मेसेज गेला असता, परत लोक आली असती, परत तेच. आणि म्हणून मी तिथून ते झाली. मग नशिबाने माझ्या एक रिक्षा आली. पण मी म्हटलं गावातला कोण व्यक्ती तर नसेल, पण मी बघितलं नाही. म्हटलं बसली आणि चालले रिक्षातून.
तेवढ्यात त्या रंजाच्याच आईने मला बघितलं. ती बिचारी तिथंच भात लावत होती. रंजाच्या का लाला जाय रंजाचीच आई. पण त्या बिचारीला काही माहित नव्हतं की मी कुठं चालली. तिला वाटलं असेल चालली असेल कुठं माणगावला. तिला हे प्रकार काही माहित नव्हतं, कारण त्या रंजाने बिचारी तिच्या घरी सुद्धा काही सांगितलं नव्हतं. ती खूप गरीब. शांत लोक. तर ती मला म्हणते, कारण तिथं ती रिक्षा थांबली कशाला, पॅसेंजर उतरवायसाठी. आणि नेमकी तिथे शेतामध्ये सडकेच्या कडेला लावून ते शेत होतं. तिथं ती भात लावते. ती मला म्हणते, बाय कुठं चालली? तर माणगावला चालली. तीच स्वतः म्हणते. म्हटलं मी आपली मान हलवली. म्हणलं हा हा बस एवढंच केलं आणि गेली. माणगाव पर्यंत गेली, उतरली. ती पिशवी पूर्ण फाटलेली, कपडे सगळे बाहेर त्या पिशवीतून. तसेच तिथे एक पिशवी घेतली 5 रुपयाची विकत, प्लास्टिकची जाडवाली जरा. ती घेतली, त्यात ते कपडे भरले. आता म्हटलं माणगाव पर्यंत, आता खूप वेळ झाला, म्हटलं 2 तास तरी झाले मला हा प्रवास करता करता. तोपर्यंत माझ्या घरात आता सगळी वाताहत झाली. असं सगळं शोधाशोध झाली असेल. सगळी सगळी शोधाशोध झाली असेल. आणि म्हटलं झालं सगळं वातावरण तापलं असेल. आता हे लोक मला शोधायला येणार माणगाव पर्यंत कसे पण करून पळत. म्हणून मी म्हटलं माणगाव स्टेशन पर्यंत जायचं नाही, एसटी स्टँडला थांबणार, तर तिथं मला येणार बघायला. तर त्याच्या पाठीमागच मी उतरलेली. तिथून ती पिशवी घेतली आणि तिथून लगेच रिक्षा केली, प्रायव्हेट रिक्षा. तालुक्याला गेल्यावर गाड्या तर असतातच. आणि पुढचं एक स्टेशन इंदापूर, पुन्हा ते इंदापूरलाच गेली. आणि तिथं गेल्याच्या नंतर गाडी बघितली, ठाणा गाडी लागले. गाडीत पण चढले बरं का, ह्यांना फोन नाही काय नाही. म्हटलं उतरल्यावर करल. परत बघते त्या गाडीत एवढी स्टँडिंग होती ना, बसायला जागा नव्हती. उतरली परत, कारण उभं राहायला सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती. मग काय करू, गेली PCO मध्ये, STD मध्ये. STD गेली. ह्यांना फोन लावला. ह्यांच्या घरातल्यांनी कोणी उचलला. यांना बोलवायला सांगितलं. 5 मिनिटात फोन करते म्हटलं, केलं. परत हे आले. यांना म्हटलं आम्ही अशी निघून आले आणि आता मी नाही घरी जाणार, मी कायमची निघून आले बस. तर ते बोलले ठीक आहे, कुठे येशील? तर मग मी म्हटलं की मी ठाण्याला येते. ती ठाणा गाडीच लागलेली होती. आणि मी म्हटलं ठाण्यालाच जावं, कारण दुसरीकडे कुठं का मला स्टेशन सुद्धा जास्त माहित नव्हतं. ठाणा स्टेशन माहिती होतं तेवढंच बस. ते बोलले ठीक आहे, किती वाजेपर्यंत? म्हटलं 7 वाजेपर्यंत उतरल, कारण 4ची गाडी होती ती. 4 वाजता तिथं. ठीक आहे, 2 वाजता घरातून निघालेली, बरोबर 2 तास माझे गेले. 4ची ती गाडी मला तिथं भेटली. ती STDतून आली, पुन्हा बघते तर तीच गाडी होती, ही ठाणे गाडी. ती गेली नव्हती. म्हटलं आता ही गाडी जाईपर्यंत दुसरी गाडी लवकर लागली तर बरी, नाही लागली तर तोपर्यंत ही लोक इकडे पण आली शोधायला. बाय चान्स काय सांगताय, इथं भेटायची. मग तर चांगलीच म्हटलं, परत म्हणलं तुलाही होईल चांगलीच रीन स्वप्नानी. जाऊ दे म्हणलं आता, नाही म्हटलं बसू, जाऊ दे. स्टँडिंग कशी बशी मित्रांनो सांगते, एकदम गचडीत कशी तरी उभी राहून गेली. पनवेल पर्यंत आली. आणि त्या पनवेलच्या पुढे मला बसायला सीट मिळाली. मग अर्धी गाडी खाली झाल्यानंतर. फोन कुठून केलेला? इंदापूर वरूनच, रेल्वे ST स्टँडच्या समोरच होतं STD. आज तिथं STD नाही, आज तिथं वेगळंच काहीतरी दुकान झालंय. मी नेहमी बघत असते, इथून मी केलेलं सगळं आठवतंय मला ते. तर ती गेली. मग आली पनवेल. 7, 7:15 का 7:30 वाजेपर्यंत आलेली मी तिथं, बरोबर आहे ना. हे आलेली होती ठाण्याला. आणि येतो हे सगळ्या एसट्या बघतच होत्या, कोण आले का कोण आले. कुठली गाडी आहे, कुठल्या गाडी ते कसं. पण हिने सांगितलं ठाणा गाडी भेटली. मी विचारलं की म्हटलं कुठल्या गाडीत बसतेस? म्हटलं ठाणा गाडी. आता बघू. मग माझ्याबरोबर कोण होतं? हरिभाऊ होते. वारला बिचारा माझा. ते वारले, यांचे मित्र होते ते पण. जीवलग मित्र होता. हा. आता कोणाला माहितच नाही मी कधी कोणाला चेंज करायचो, काय गुपित ठेवायचो. आणि कुठलंही नियोजन नाही, कुठलंही असं काय. तिथून कुठं जायचं त्यांना माझ्या लक्षात नाही काय कुठं जायचं. आता फायनली बोललो आता बघू पुढचं कुठं जायचं. रानावाना जंगला जीव जाण्यापेक्षा ते तर चांगलं. जीव लागला आता काय. आणि हे काय घडलेला प्रकार मी यांना काहीच सांगितलं नव्हतं की माझ्या घरी काही झालेलं आहे, काय नाही काहीच नाही. आणि त्यानंतर गेले. मग तिथून गेल्यानंतर उतरली. हिला बोलवलं हॉटेलमध्ये गेलो. समोर हॉटेल होतं. आणि हरिभाऊ बोलला मला, तुला म्हटलं काय खायचं? तू एकदम त्रस्त होती. नाही चहा तरी म्हटलं. चहा घेतला काय ठाणा स्टँडच्या समोर. तोपर्यंत बसून ना मी 2 मिनिटामध्ये माझी कालची कर. माझं कसं असतं नियोजन काय नसते, जे ऑन दी स्पॉट घडणार तेच घडणार. आणि गेलो. मग माझं थोडंसं माइंड सेट होत गेलं. आता जायचं कुठं काय करायचं. आता ठीक आहे म्हटलं. आता हिला पण माहित नाही आता कुठं जायचं, काय करायचं, कुठं राहायचं, काय कसं काय. डायरेक्टच निघून आली.
पैसे पाणी पण पाहिजेत. मुंबई सारख्या शहरामध्ये राहायचे, कोणाला कामाला धंद्याला काम नाही, धंदा नाही, अख्खा आणि भिकेला लागलेलो. एकच महिने झालेले, 1-2 महिने झाले, 2 महिने झाले नुकते आणि झालेले. अचानक मग वाशी वाशी माझा चुलत भाव आहे, पण आम्ही चुलत कधीच सख्खा नाही. चुलत सख्खा चुलत भाव आहे. वाशी. आम्ही असं कधी सक्क चुलत अजूनपर्यंत मला जवळजवळ 7-8 भाव आहेत, पण आम्ही कधी चुलत सक्के बिक्के परके असं काहीच मानलेलं नाही, सगळे भावासारखे. मग घेतलंय तिथून कशाने गेलो? बसने गेलो का? बसने का रिक्षाने गेलेलो? रिक्षाने रिक्षाने गेलो. रिक्षाने. ठाण्यावर मग ते ककाळ मुलीला गेलो, ते उलटा पालटा लय झालं. फिरून. कारण मी त्यांच्याकडे ते कधी गेलेच नव्हते. कधीच गेलो कुठं नव्हतो. राहतो ते सुद्धा त्यांना माहित नव्हतं. पण ते एक तो कधी मुंबईमध्ये नसतो, तो तिकडे रिक्षा, त्याचं घर, त्याचं कुटुंब. आणि मला त्याने असं सांगितलेलं अशा अशा ठिकाणी, पण त्याची ओळख त्या गावामध्ये इकडे तिकडे, आणि त्याला ओळखायचे नावाने लोक. तो काय करायचा, रिक्षा धंदा पण करायचा. आणि जी बिल्डिंग असते ना, म्हणजे बिल्डिंग गार्डिंग, तिथं गार्डचं काम काम करायचे. मग ते एका बिल्डिंगला एक सिक्युरिटी असतो तिथे. मग तिथे ते कसं त्यांचं ते राहायला सिक्युरिटीसाठी पण एक छोटस रूम, कॅबिन होती, कॅबिन, आणि त्यातच वॉशरूम होतं. तिथं तुम्हाला बनवायचं तर जेवण बनवा, सगळं मोठं होतं ते. एवढं मोठं पण नव्हतं. मला शोधायला त्याला खूप वेळ गेला. याला विचार, तो भाई लोक जास्त, अरे तो इतरचा का इकडं तिकडं करून अखेर भेटलाच त्याला. आता मला प्रेम करणारा माझा नातेवाईक मंडळी खूप. त्याची परिस्थिती कशी होती की त्याची बायको पण काय करायची, भांडी काम करायची विचार. कारण का मुलगा एक, त्याचं शिक्षण इंग्लिश मिडियमला, आणि हा भाऊ माझा सुशिक्षित चांगला, पण त्याचं बालपण पूर्ण वाशीमध्ये गेलेलं. एवढा सुशिक्षित ना, एवढं बोलणं त्याचं ना एकदम व्यवस्थित, म्हणजे खूप काळ झाली वाशी. आताही तिथेच आहे. बरोबर भेटला जीवाला. तर मित्र आपला हरिभाऊ माझा, तू गेला ना तिथूनच आलता वाशीपर्यंत? नाही, नव्हते आले. ठाण्यावरूनच तो बोलला, हे घे आता तू, तुमच्या दोघांना असं असं केलं. तो खूप राजा माणूस होता हरिभाऊ, माझ्यात नाही आता तो, आपल्यात नाहीये. पण असे मित्र होते ना, त्यांना वाटायचं नाही की आता जर परत गेलो, आता परत आपल्याला गुन्हा घडेल. पण मी कधी कुठल्या मित्राचं नाव नाही सांगितलं आजपर्यंत, नंबरदारी कुठल्याही मित्राला कधीच केलेली नाही. मग गेलो, आणि मग वाशीला गेल्यानंतर भेटल्यानंतर त्यांनी हिच्याकडे बघितलं, मला वाचलं घेतली काय, असं असा प्रकार. ठीक आहे म्हटलं, काळजी करू नको. तो पण तसाच. मग त्याची बायकोला बोलवलं त्यांनी कामावरून पटकन. ती आली, तिने बघितलं, ती पण प्रेमळच होती, नाही असं नाही. मग तिने पण लगेच बोलते ठीक आहे, बरं झालं आली. छान म्हटलं, बाबा असं असे, आता तुला तर माहिती आहे, बोला काही काळजी करू नको. ते त्या कॅबिन मध्ये राहत होते तिथं, राहत होते ते दोघंच कपल, आणि ते 2 माणसांपुरतच जागा होती. 2 माणसांपुरतं, फॅमिली पुरती जागा होती. वॉशरूम त्याच्यात एवढं घर, ते म्हणजे खरं म्हणजे वॉशरूमच होतं ते त्यांचं. वॉशरूम साठीच त्यांना ते दिलेलं, पण ती लोक तिथं जागा करून तिथं मोठं होतं, थोडंसं होतं. झोपायला आणि वॉशरूमला तेवढं 2 माणसं आरामात झोपू शकतात. पण तिथे गेल्यानंतर त्याने आम्हाला ऍक्सेप्ट केलं. म्हटलं राहता तू इथे, काय काळजी करू नको. ते झोपायचे तर म्हटले, आज तुम्ही इथे जेवण वगैरे बनवलं, जेवलो, झोपलो, बोललो ठीक आहे आराम कर. मग ते समोरचा बिल्डिंगचा जो पॅसेज असतो त्याच्यामध्ये ते दोघंच नवरा बायको होते, ते झोपले. मच्छर तिथं मारण्याची, कारण तिथं सगळी ना काय झालेलं, नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं. सगळी खाडी बिडी काय काय ते सगळं, म्हणजे त्याच्यामुळे ना जास्त ते मच्छर भरपूर होते. आणि तरी पण ती दोघं बिचारे आमच्यासाठी ते बाहेर झोपायचे. 1-2 दिवस झोपले वाटतं. ऐका ना, तिथं जी गाडी पार्किंगला जागा असते ना खाली, तिथं म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू अर्ध्या झालेलं होतं, तिथे लोक राहत होती. त्याच्याच रूम मध्ये त्यांची बायको होती, ती घरकाम करायची. आणि मग मला बोलली, तू घरात इथलं करत जा. मी करत होती आपली, मी जेवण बनवायची. त्यांना माझं जेवणही आवडायचं, हाताने माझ्या हाताने बनवलेलं. तो उलट तिच्या बायकोला म्हणायचं, बघ हिला भारतीला किती चांगलं जेवण येतं, तुला तेवढं तरी येतं का, असं म्हणजे तिला हे करायचं. असे करत होते ते. असं चाललेलं. मग 2-3 दिवस राहिलो, पण ते बोलले इथं ऍडजस्ट होणार नाही, तर आपण एक भाड्याने रूम घेऊ. मग त्यांनी बिचाऱ्यांनी तिचे कानातले गहाण ठेवले. आमच्याकडे तर पैसे नव्हते. यांना विचारलं, ते बोलले बाबा माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि सोय पण होणार नाही. त्यांनी तिचे कानातले गहाण ठेवले. आम्हीच गेली तिच्यासोबत तिथं. आणि
दुकानात जाऊन घाण वगैरे ठेवले, डिपॉझिट भरलं काय 3-1 हजार रुपये न, आणि भाड्याने तिथं रूम घेतला तिकडे वाशी गाव मध्ये, वाशी गाव तिथंच पुढं होतं. आता आज तिथे बिल्डिंगी झाल्यात मोठमोठ्या, ते ओळखता सुद्धा येत नाही. तिथं गावात मग तिथं रूम घेतला चाळीमध्ये असं, तिथं आम्ही राहत होतो. त्यांचा मुलगा होता छोटा, तो मुलगा पण मला चांगला नानी नानी बोलायचा, खेळवायचो आम्ही त्याला, शाळेत सोडायचो. असं असं करून करून दिवस चालले होते मस्तपैकी त्यांच्यामध्ये सुद्धा. आणि त्याच्यातही चाललेलं, हे पण त्यांच्या बरोबर जायचे वॉचमॅन मध्ये त्यांचे, म्हणजे ते कधी तो नसला कधी काय नसला तर मग हे त्यांच्या जागी जाऊन बसायची बसून ते करायचं. मी ती घरात सगळं कपडे भांडी घरकाम, सगळं घरातलं काम करायची, म्हणजे ती बाहेर जाऊन ती करायची. असं करत आम्ही तिथे किती महिना काढला का तिथं, नाही 1 महिना पूर्ण नाही झालेला, असं चाललेलं आमचं तिथं. आणि आम्ही राहिलो तिथं. मग त्यानंतर मग नंतर त्यांची परिस्थिती खूपच नाजूकच होती. त्यात आम्हालाही बरं वाटलं नाही. म्हटलं किती दिवस इथं राहणार, आणि किती यांच्या वर बोज आहे ना आपल्याला. यांना नोकरी पण तिथं कुठे मिळत नव्हती, शोधत होते पण मिळत नव्हती. मग म्हटलं नाही. आणि राहिलो तिथं. तुझं मग तिकडे काय प्रतिक्रिया झाली तुझ्या घरी तिकडे? काय अगं तुझे वडील घरचे, हा मग घरच्यांचं सांगते आता काय झालं ते तिकडं. घरच्यांनी तिकडं काय केलं माहिती का, गेले मला शोधायला. गोरेगावला गेला माझा भाऊ सायकलनी पटापट. आई बोलली तू सायकलनी जा आणि तू गोरेगावला एसटी स्टँडला बघ तिला, तिथंच असेल, कारण जवळ गोरेगाव होतं. मी मी गोरेगावला गेलीच नव्हती, मी माणगावला गेले डायरेक्ट इंदापूरला. त्यांनी सगळ्या एसट्या त्या सैराट मध्ये, कसं सगळी सैराटची स्टोरी झालेली आहे अर्धी. सैराट पीक आहे, हा ते सैराट बघ कशी ते एसट्या वाकून वाकून बघत, तसं माझा भाऊ सगळ्या एसटी वाकून वाकून बघतोय, आतमध्ये जाऊन बघतोय कुठं मी दिसते नाहीच. आणि ते झालं, तिथून आले माणगावला गेली बघायला. तोपर्यंत मी काय थांबते तिथं, मी पसार आली. त्यांना नाही. मग नंतर वडील आले, घरी आले सगळे, वडिलांना सांगितलं नाही भेटली. मग माझे वडील बोलले जाऊ दे, गेली आता, जाऊ दे आता काय सारखं सारखं तिला शोधायचं तरी. तर मित्रांनो सांगते तुम्हाला, मग माझे वडील बोलले जाऊ दे आता, गेली ती तर गेली, तिला नाही राहायचं आपल्यामध्ये, जाऊ दे आता. सारखं सारखं घरी आपण किती पोलिसांना जाऊन सारखं सांगायचं आणि आपलीच नाचक्की करून घ्यायची, असं वडिलांनी विचार केला. आणि आईला बोलली जाऊ दे, गेली तर गेली, बस तिथंच विषय स्टॉप झालेला. पण आम्हाला हे माहित नव्हतं. आम्हाला वाटलं हे परत जातील पोलीस स्टेशनला, परत काय करतील, म्हणून आम्ही लपतोय इकडच्या गावात तिकडच्या गावात, ह्या शहरात त्या शहरात आमचं चाललंय. मग कसं असतं माहितीये का, आपण एवढं भोगलोय आणि परत पुण्याने नवीन केस जर झाली, गुन्हा दाखल झाला, आता काय कांबळे काय रोज रोज भेटायला तयार नाही मला. कुठं सारखा कोण कांबळे, कोण बाबा, कोण मामा सांभाळायला. आयला ते पैसे किती लागतात. आणि मग त्यानंतर केसला सोडवायला याला त्याला काय काय कुठं कसं काय ती जेल कापायची म्हणजे खायचे दिवस. जेलमध्ये एक मिनिट हा एक वर्षासारखा जातो, 1 वर्षासारखा. मी पाहिलेलं आहे. काय तिथं सोन्याचा घास दिला ना, सोन्याचा, तरी तो नकोसा असतोय. माझा दुश्मन जरी असला ना तरी त्याला दुश्मनाला सुद्धा जेल नसावी खरंच. एक तर डॉक्टर, हॉस्पिटल आणि जेल आणि कोर्ट, हे कोणतीच माझे विरोधक असले तरी त्यांनाही नको. मी असं तर प्रार्थनाच करतो, कारण ते पाहिले जीवन किती बेकार असतं, किती घाण, काय तिथे राहायचं कसं, पाणी कसं, तिथे काय काय बाबा लय बेकार. ते नकोच नको. तर आपण त्याच्यापासून ना, जेव्हापासून ही लक्ष्मी माझ्या पदरात पडली, लक्ष्मी आणि मी लक्षात, तेव्हापासून माझं जीवनच बदललं. माझं जीवनाचं सोनं झालं, सोनं. ते सांगेन नंतर. पण ही जशी आली ना माझ्या नशिबात, बस त्याच्यानंतरची स्टोरी तर भरपूर आहे. पण तुम्हाला सांगा, माझ्या जीवनात मी शून्यातून आम्ही जग निर्माण केलेलं आहे, हे सर्व सांगणार शेवटी तुम्हाला. आणि आपला एपिसोड तिथे सोडू आपण. पण आता आम्ही पळून गेलोय परत, पुन्हा नव्याने पुन्हा आलो परत नव्याने पळून गेलोय. मग त्या भावाच्या इथं पण आम्ही राहिलो. मग त्याच्यानंतर मग त्यांच्या इथं नंतर म्हटलं किती दिवस यांना तरी भोज, कारण त्यांचं आम्ही बघत होतो, त्यांच्याकडे पैसे नसायचे तर ते आमच्यासाठी हे घाण ठेव, त्याच्या मनात काय नव्हतं, त्याच्या मनात काय नसायचं, तू राहा. त्यावेळच्या काळी त्यांना 1,500-1,000 रुपये काय पगार होता, 1,000-2,000 रुपये वाचले. बायकोला काय 200-250 रुपये त्यांना महिन्याला होता. असं म्हणजे चालू होतं त्यांचं. त्याच्यात आपण त्यात त्यांना आता भाडं भरायचंय, हे सगळ्या गोष्टी बघून आम्ही म्हटलं नको आता जास्त दिवस इथं राहायला नको. 1 महिना राहिलो आम्ही. मग त्यानंतर चला भरल्या पिशव्या आणि ते दुसरीकडं. मग तिथून चेंबूरला आलो. मग ते चेंबूरला आलो. यांचा मामा होता तिथं, यांचा एकुलता एकच मामा बरं का.
आणि त्या मामाच्या इथं आलो. त्यांची पण परिस्थिती खूप नाजूक. आम्हाला जेवढे भेटत होते सगळे असेच, पण कसे ते लोक प्रेमळ होते. ते कधी आम्हाला असं नाही म्हणाले नाही. नाही अजिबात तिथं तर ना सांगते ना, एक वेळचं खायला सुद्धा मुश्किल होतं. कधी दुपारी खाल्लं ना तर संध्याकाळी खायला मिळायचं नाही. त्यांचा जो भाऊ होता मामाचा मुलगा, तो पण त्याला पण 2 मुलं होती लहान लहान. त्याची बायको होती, यांचा मामा, यांची मामी, हे त्यांचा मामा आजार पण चाललं होतं त्यांचं, आजारी ते पॅरलेस मारलेले मामा. आणि नोकरी धंद्याला कोण नाही काय नाही. पण काय करायचं बघा, कसं असतं माहितीये का, आपण तर काय, आपणही गरीबच आहोत, अजूनही गरीब आहोत. आपल्याला कुठल्या गोष्टीचा माज नाही, गर्व नाही. तर आता जीवन काढायचं, पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे जायला पाहिजे ना. आपल्याला नाकारणाऱ्या लोकांकडे जाऊन काय करणार आपण? ते म्हणे बाबा आला चहा घ्या जातो, पण आपल्याला आता दिवसच काढायचे. मग राहत होतो आम्ही. काय करणार? मग गेलो तिथे चेंबूरला, गोवंडी, मानपूरचे कुठं, मानपूर नाही, गोवंडी, ते कत्तलखान्याच्या मागच होतो तिथं. म्हणून बघा, मी एकदा व्हिडिओ काढलेला कत्तलखान्याचा, आम्ही म्हटलेलं की याच्या पाठीमागं आम्ही दिवस काढलेले आहेत त्या चेंबूरला. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने सुद्धा खूप जीव लावला, नाही असं नाही, त्यांनी सर्वांनी जीव लावला. मग तिथं पण बरेच दिवस तिथे आम्ही, वंदी त्यांची बायको होती, वंदना, त्यांचा मुलगा होता यांचा मामाचा, ते गरीब लोक, त्यांचा एक दुसरा एक त्यांच्या मामाचा मुलगा होता असं. आणि त्यांचा माळा होता, तो माळा पोटमाळा नव्हता, पूर्ण माळाच होता, पण तो फळ्यांचा माळा बनवलेला होता, शिडी होती. अशी त्याच्यात सगळी एकत्रित आपली राहायची, कशी बशी आम्ही राहत होतो त्याच्यातच सगळी. मोठं खूप माणसं होती, कारण ते 2, हे 2, तो एक, ती लहान मुलं, आम्ही 2 जण, असं त्याच्यात चाललेलं. संध्याकाळचं त्या मामाच्या मुलांनी काही पैसे थोडेफार दिले आणून, तो कामाला नव्हता, तो असं इकडून तिकडून आपलं काही भेटलं तर लाईटीची वायरिंगची कामं करायचा. आणि भेटले की मग 30 रुपये 20 रुपये द्यायचे, त्याच्यात आम्ही बाजार करायचो, भाज्या आणि तेव्हा त्याच्यात आपलं थोडं 2-2 रुपयाचं तेल, 2 रुपयाचा मसाला, हे असं चालायचं. राहिलो आणि मी कुठं जाऊ शकत नाही, आणि हे कामाला जाऊ शकत नाही. आता मुंबईत आलोय, जवळ चेंबूर, कोणी बघितलं, कोणी टिप दिली, उचललं, मग परत मग जीव दिला. आणि याच्यात त्याच्यामध्ये जाणार काय करणार, त्याच्यात आपल्याला गप्प पडून चुप घरातच आपल्याला दिवस काढायचे. आम्हाला माहित नव्हतं. यांच्या आईची प्रतिक्रिया मला बघायची होती. यांनी परत काय केस केली का, परत जर केस केली असेल तर मग परत तोंड फाईट करावं. घरी गेलो असतो आम्ही, आपल्याला कळायला तर पाहिजे बाबा त्यांनी परत FIR केली का, आपल्याला पोलीस शोधतायत, समजत पण नाही, कोणाकडे विचारणार. घरी हे फोन पण नव्हते करत, फोन पण हे होणार परत ट्रॅकिंग येते, मग म्हणून कोणही नव्हते, कोणाला फोन करणार, असं चाललेलं. आणि मग मित्रांनो तिथपर्यंत आम्ही आलो. आता त्याच्या पुढं आम्ही परत काय केलं तर ते तुम्ही उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघा, कारण अजून बराच प्रवास आमचा आहे. वाशीवरून चेंबूर, अजून चेंबूरवरून पुढं कुठं गेलो, चेंबूरवरून पुढं कुठं जायचं म्हणजे दिवस काढत होता आम्ही. तर तिथून पुढं कुठे गेलो आम्ही. आणि मग असं करत चाललेला आमचे दिवसामागून दिवस. आणि आता पुढं काय होईल तर ते तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.